लागला गेलेला दुसरा हदरा लो स्कोर मॅच, परंतु या मॅच मध्ये भरपूर काही ट्विस्ट बाकी आहे. एक षटकांती 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहू शकाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोशनची. 37 धावसंख्येचं टार्गेट ठेवून सेकंड इनिंगला सुरुवात केली. जांताराचा पिंपळी टीमने विश्वास दाखवला रोशन वरती. त्या विश्वासावरती गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. आता सेकंड ओव्हर साठी आलेत सूरज गोलंदाजी मार्ग वरती. 6 धावा खर्च केल्या रोशनने, 2 मौल्यवान विकेट कमावले. अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी धोत्रे संघाला. सलामीला गेलेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल किरण. स्ट्रायकर वरती एक किरण, नवीन फलंदाज अनिल नॉन स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात आपण पाहतो. फर्निचर बिघडून ठेवत असताना पाहायला मिळेल सूरज. सुंदर सुरुवात पाहायला मिळते. असं वाटलं होतं धोत्रे संघ या मॅच मध्ये पुढे जाईल, चांगला प्रयत्न करेल, परंतु हदऱ्यावरती हदरा लगावला जातोय. हदरा क्रमांक तिसरा पाहायला मिळेल. इथून बॅक टू द डगआउट झाले. सलामीची जोडी माघारी येत असताना किरण. चांगली सुरुवात सूरजची पाहायला मिळते. रोशनने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावं सूरज चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती मिळवलेली ही विकेट खूप महत्त्वपूर्ण विकेट होती. हदरा क्रमांक 3 लागलाय. फलंदाज विचार केला मैदानाच्या आतमध्ये आता अनिल आणि अक्षय असेल. अनिल आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये आहे. बनवायच्या विजयासाठी कंपल्सरी 37 धावा. धावफलक थांबलंय 6 या आकड्यावरती. 6 धावा अवघ्या धावफलकावरती पाहायला मिळतात. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. लो स्कोर मॅच परंतु लोफान टफ होताना पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय टप्पा बदलल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू सूरजचा पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते सूरजची. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. थोडस स्टेप आउट मध्ये बदल झाला, थांबला सूरज. थोडस आपण पाहतोय स्टेप मध्ये बदल होते सूरजच्या, थांबला. 2 चेंडू सुरेख हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. धावफलक 6 या आकड्यावरती स्थिरावलंय धोत्रे संघाचं. यावेळेस अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवलं फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना डिफेंडिंग चॅम्पियन जांताराचा पिंपलोली चांगला डिफेन्स पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. 6 धावसंख्येवरती थांबवलंय. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी सूरजची पाहायला मिळतीये.
लो स्कोर मॅच 37चं समीकरण होतं, परंतु आता आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव खर्च अद्यापपर्यंत करत नाहीये सूरज. 4 चेंडूंचा यशस्वीरित्या खेळ त्याच्या माध्यमातून एक विकेट, कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. रोहन कुठल्याही प्रकारची चुकी न करता हद्रा क्रमांक 14 धोत्रे संघाला. अगदी लो स्कोर मॅच होती, भरपूर दबाव घेऊन खेळत असताना पाहायला मिळते धोत्रे टीम. 5 चेंडू आपण पाहिले, सूरजचे मौल्यवान 2 विकेट कमावले, कुठल्याही प्रकारची धाव अद्यापपर्यंत खर्च केली नाही. नक्कीच विनंती असेल शेलू संघ तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. नाणेफेकीचा कौल जिंकला शेलू संघानं, डिसिजन पेंडिंग आहे. मालेगाव विपक्ष शेलू ही वीक फाईट आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. सूरजचा विचार केला तर मेडन ओव्हरच्या गदारावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी चालू आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. 6 अंकावरती धावफलक स्थिरावलंय. यावेळेस फटका पुन्हा हवेमध्ये. रोशन अंदाज बांधतायत, कुठल्याही प्रकारची चुकी न करता लाजवाब कॅच पाहायला मिळेल. इथून कौतुक करायला हवं, जोरदार टाळ्या व्हायला हव्या सूरज साठी. मेडन षटक पाहायला मिळालं, तब्बल 3 विकेट त्याने कमावल्या. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जसा तुमच्याकडे जितेश आहे तसं आमच्याकडे सूरज आहे. प्रत्युत्तर पाहायला मिळतं या मॅच मध्ये देत असताना. खूप चांगली कामगिरी. 6 या धावसंख्येवरती जगडून ठेवले धोत्रे संघाला.